रात्रीचा कार्यक्रम उरकून दादा पहाटे पुन्हा गावात पोहोचला. तो येण्याआधी दोशीशी बोलून भैयानं सगळं फायनल करून घेतलं. पुन्हा संध्याकाळी सभा भरली. भैया वाट पाहत बसला होता. भैया हे घे आणि पुढचं तू पाहता. पक्याकडून पाकिट घेऊन जाताना दादानं एक फाईल त्याच्याकडे दिली. दादासाहेब, तुमच्यासारखं कोण बी नाही बघा. लाज राखली आमची. भैया उगाच स्तुती करू लागला. पंचायत समिती जवळ आली म्हणून, नाहीतर असले फालतू लाड पुरवले जाणार नाहीत पुन्हा. लहान पोरासारखे हट्ट तुमचे, सुधरा आता. आणि हो, त्या बाईनं बरंच दानधर्म केलाय, समाजकार्य केले. संध्याकाळी सन्मानपत्र द्यायचा कार्यक्रम ठेवा, नुसतीच हुल्लडबाजी नको, दादासाहेब म्हणाले. दादासाहेब, बस की आता. बोलून केल्यानं बोलून कशापायी घालवता. भैयाचा लाळघोटेपणा चालूच होता. टप्पा टप्पा झाल्यानं सगळं घरी गेले. पोरांच्या तयाऱ्या चालू झाल्या. सगळे उत्साहात होते. गावोगावात फ्लेक्स लागले. शाळेच्या मैदानावर एक मोठं स्टेज उभं राहू लागलं. पेपरात जाहिराती, फेसबुक, व्हॉट्सॲपवरती मेसेजेस, सगळीकडे धामधूम होती. आदल्या रात्री दादा जेवण करून बागेत फेऱ्या मारत होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. हां, कोण बोलतंय? त्याचा ठेवणीतला आवाज. नमस्कार दादासाहेब, मी सुलेखा बोलते. थोडं बोलायचं आहे तुमच्यासोबत. बोले सुलेखाजी. कार्यक्रमाचं टायमिंग थोडं ऑड आहे. मी रात्री प्रवास करत नाही. माझी राहण्याची सोय झाली असती तर फार बरं झालं असतं. म्हणजे सावळ्यांनी सोय केली नाही का? मी बोलतो त्यांच्याशी, ते म्हणाले. नाही, मीच त्यांना बोलले नाही अजून. खरं तर फोन मी वेगळ्याच कारणासाठी केला होता, पण म्हटलं की हेही कानावर घालावं. मग अजून काय काम आहे? तो म्हणाला. खरं तर मला भीती वाटते. एवढ्या गर्दीला मॅनेज कसं करणार तुम्ही? सेफ आहे ना प्लेस? ती म्हणाली. त्याची काळजी करू नका. स्टेजवर मी असेन तुमच्यासोबत, आणि आमच्या घरातलीच व्यक्ती असेल, इतर कोणी नाही. इतर कोणालाही स्टेजवर येऊ दिलं जाणार नाही. थँक गॉड. मला खरंच खूप टेन्शन आलं होतं, ती म्हणाली. डोंट वरी, वी विल टेक केअर ऑफ यू. अजून काही? नाही थँक्स, गुड नाईट. गुड नाईट म्हणून त्याने फोन ठेवला आणि तो झोपायला निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर 10 वाजता सुलेखाची गाडी गावात आली. सगळं औपचारिकरित्या झाल्यावरती ते दादाच्या हवेलीवर आले. दादा तिला प्रथमच भेटत होता. वय साधारण 35, पण घरची जिम असल्यामुळं तिनं स्वतःला चांगलं मेंटेन केलं होतं. गव्हाळ गोरा रंग आणि 35ची वळण नुकतीच आकार घेऊ लागलेली. तिला पाहताच दादा क्षणभर सुन्न झाला. 4 चौघात तिच्यावर नजर जाईल एवढी सुंदर ती नव्हती, पण एकदा का नजर गेल्यावरती हलणार नाही एवढं मात्र निश्चित. तिथं नाश्ता करून दादा, त्याच्या घरातील 2-3 माणसं आणि सुलेखा कार्यक्रमाच्या ठिकाणी निघाले. शाळेत पोहोचल्यावर त्यांचा स्वागत समारंभ, सत्कार वगैरे झाला. स्पीकरच्या मोठ्या भिंती उभ्या केलेल्या होत्या. 10-12 टँकर होते. एक मोठी तात्पुरती टाकी शाळेच्या मैदानावर बांधली होती. त्यात पाणी भरून रंग तयार केला होता. बाजूला टेबलावर रंगाचे ढीग लावले होते. आजूबाजूच्या 7-8 गावातले लोक तरुण तिथं जमा झाले होते. सकाळी सकाळी पहिल्या धारेची धुंदी बहुतेकांच्या डोळ्याला दिसत होती. तालमीच्या 30 पहिलवानांनी स्टेजच्या कडेनं कड केलं होतं. दादा आणि सुलेखा स्टेजच्या पुढच्या कडेला बसले होते. दादानं पांढरा सलवार कुर्ता घातला होता. सुलेखानंही पांढरी कुर्ती, पांढरा दुपट्टा आणि पांढरी लेगिन्स घातली होती. पक्या रंगाची थाळी घेऊन ती आली. दादानं आपल्या मुठीत रंग भरून घेतला आणि सुलेखानंही घेतला. दोघेही थोडे पुढे होऊन उभे राहिले आणि चांग भलं असा गजर झाला. त्या दोघांनी आपापल्या मुठीतले रंग समोर हवेत उधळले आणि एकच गलका झाला. स्पीकर दणदणाटू लागले. पोरांनी टाक्यांमध्ये धडाधड उड्या घेतल्या. डीजेच्या तालावरती वेळ लागल्यासारखे सगळे नाचत होते. काही वेळानं पोरं दादाला खाली यायची विनंती करू लागली. भैया स्टेजवर गेला आणि त्यानं त्याला हाताला धरून खाली आणलं. गावातल्या 2-4 मोठ्या लोकांनी दादाला रंगांनी भरवून टाकलं. थोडा वेळ त्यांच्यासोबत नाचून दादा बाजूला झाला. खिशातला रुमाल काढून त्यानं आपलं तोंड पुसलं आणि सगळे बेभान झाले. बाटल्या कोऱ्याच रिकाम्या होत होत्या. शाळेतल्या कचरा कुंडीत बाटल्यांचा खच पडला होता. कोणी थांबायचं नाव घेईना.
मध्येच एखाद्या टँकरचा पाईप उघडून सगळ्या गर्दीवरती पाण्याचा फवारा मारला जात होता. दादाने स्टेजवर जाता जाता पुन्हा आपल्या दोन्ही मुठी रंगाने भरून घेतल्या. सुलेखाच्या मागून येऊन त्याने तिचा चेहरा, मान आणि गळा रंगाने भरून टाकला. तिचं तोंड माकडासारखं दिसू लागलं. अचानक झालेल्या हल्ल्यानं ती गडबडली. आपल्या दुपट्ट्याला तोंड पुसत तिनं स्वतःला सावरलं. मध्ये मध्ये उभं राहत ती हात उंचावून हलवून तरुणांना प्रोत्साहित करत होती. पोरं काही केल्या थांबत नव्हती. तुम्ही अचानक सरप्राईज दिलं था, ती वाकून दादाच्या कानात बोलली. डीजेच्या आवाजामुळे त्यांना जवळ जाऊन बोलावं लागत होतं. वाकल्यामुळे त्याला तिच्या स्तनांच्या मधली फट दिसली. तिच्या मानेवर चिकटलेल्या रंगाचं एक ढेकूळ तिथे घसरलं. मला आधी वाटलं आणि राग आला, पण तो तिथून नजर हटवत बोलला, छे हो, उलट कितीतरी वर्षांनी रंग लावलाय मला कुणीतरी. असं म्हणत तिनं तिचे रंगांनी माखलेले तळवे त्याच्या गालावर चोळले. तिच्या या स्पर्शानं त्याच्या डोक्यात ठिणगी पडली. बस करूयात आता, आपण निघू. हे लोक 2-3 तास तरी हलणार नाहीत अजून. संध्याकाळी पुन्हा सत्काराचा कार्यक्रम आहे. तुमचा आरामही होईल तोपर्यंत. मी तेच म्हणणार होते तुम्हाला, ती म्हणाली. तो पाकेच्या कानात काहीतरी कुजबुजला आणि उठून उभा राहिला. खाली धिंगाणा चालूच होता. तीही उभी राहिली. दोघांनीही एकदा गर्दीकडे पाहून हात उंचावला आणि ते पायऱ्या उतरून स्टेजवरून खाली आले. गाडी तिथंच उभी होती. दोघेही गाडीत बसले आणि गाडी हवेलीच्या दिशेने उधळली. घरी गेल्यावर दादा तिला त्यांच्या गेस्ट हाऊसमध्ये घेऊन गेला. रामा तिची भली मोठी सुटकेस घेऊन त्याच्या मागे आला. त्यांचं गेस्ट हाऊस म्हणजे एक मोठा बंगला होता. त्यानं तिला सगळं गेस्ट हाऊस दाखवलं. तुम्ही फ्रेश होऊन आराम करा, मी येतो असं म्हणाला. ओके, सी यू देन, असं म्हणत तिने केस मोकळे करत वाकून सुटकेसमधून टॉवेल काढला. वाकल्यानंतर त्याला पुन्हा एकदा तिची गल्ली दिसली. तिची कुर्ती जरा लूज असल्यानं यावेळी त्याला तिची डाव्या बाजूचा जवळजवळ अख्खा आंबाच दिसला. क्षणार्धात त्यानं स्वतःला सावरला आणि तो तिथून निघाला. घरात जाऊन त्यानंही आंघोळ केली. तिचं जेवण तिकडं पाठवलं आणि स्वतःही जेवला. जेवण झाल्यावर तो बेडवर पडून आराम करत होता, पण तिची छाती काही त्याच्या डोळ्यासमोरून हटत नव्हती. त्याला नेहमीच विवाहित स्त्रियांबद्दल कमालीचं आकर्षण वाटत असे आणि त्यात सुलेखा म्हणजे एकदम परफेक्ट गृहिणीची व्याख्या म्हणावी अशीच होती. ती रोलही त्याच प्रकारचे करायची. तिचा प्रत्येक अवयव तिचं वय सोडून ओसंडून सांगत होतं. तिची खऱ्या आयुष्यात ती बरीच फॉरवर्ड होती, पण समाजात वावरताना ती आपलं व्यक्तिमत्व झाकून ठेवत होती. 35च्या स्त्रिया म्हणजे मेजवानी असतात. सुंदरतेच्या आणि परिपक्वतेच्या शिखरावर असतात. 35शीत एखादी स्त्री जेवढी आकर्षक दिसते तेवढी ती त्याआधी कधीही दिसत नसते किंवा त्यानंतरही दिसत नाही. शारीरिक बदल पूर्ण होऊन एक प्रकारची सुडौलता त्यांच्या शरीरात आलेली असते. तसंच त्या बाबतीत त्यांना अनुभव आलेला असतो. त्यांचं स्वतःचं अस्तित्व या वयात त्यांना खऱ्या अर्थानं जाणवू लागलेलं असतं. एकंदरीतच 35शीतली स्त्री ही खऱ्या अर्थानं सगळ्याच बाजूंनी परिपक्व झालेली असते आणि सुलेखा तर आणखीनच जास्त आकर्षक होती. तिचे डोळे खूप बोलके होते आणि सुडौल बांधा. वा वा वा. बहुतेक वेळा पाठीवरून रुळणारे रेशमी केसाळणारे केस, उफाड्याची टच्च छाती, अगदी किंचित फुगीर पोट, फार दस्त म्हणता येणार नाही पण शरीराच्या मानानं जरा जास्तच मोठे असलेले नितंब, कमालीचे आकर्षक बारीक वळणदार कंबर, फुगलेल्या मांड्या आणि नडघ्या. तिचे हातही लांब सडक होते. जरासे भरलेले धंड आणि नाजूक बोट. जेव्हा ती साडी नेसायची तेव्हा मुद्दामहून ती तिचं पोट उघडं ठेवायची. पदर अशा प्रकारे घ्यायची की पदरानं तिची बेंबी तर झाकली गेली पाहिजे, पण तिची झलक पाहणाऱ्याला ती जाणवली पाहिजे. पदर आपल्या भारदस्त ओरोजांना घट्ट आवळून एखाद्या पिन लावायची. तिचे ब्लाऊजही खूप स्टायलिश असायचे. हॉल्टर नेक तिचे आवडते होते. साधे घातले तरी बहुतेक वेळा एकतर ते फक्त नाड्यांनी बांधलेले असत किंवा अख्खी पाठ दाखवणाऱ्या चित्रविचित्र डिझाईन तरी असत. अगदी हलका मेकअप करायची, पण लिपस्टिक मात्र एकदम भडक रंगाची वापरायची. तिच्या टपोऱ्या आणि नाजूक ओठांना ती शोभूनही दिसे.
त्याच्या डोक्यात तिची हजारो चित्र भिरभिरू लागली होती. तर मित्रांनो, हा होता कथेचा दुसरा भाग. आता तिसरा भागही लवकरच येतोय. तर हा रोमॅन्टिक भाग कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या अगदी जवळच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.